नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणखी एका जिल्ह्याच्या आरक्षणीय जागा जाहीर झालेल्या आहेत। आपल्याला लगेच या व्हिडिओमध्ये पाहायचे आहे। त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील ज्या वेळेला आरक्षणीय जागांची माहिती माझ्यापर्यंत येईल आणि त्याची व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे, तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करणं गरजेचं आहे। ज्यावेळेला नोटिफिकेशनचं बेल तुम्ही दाबाल त्यावेळेलाच तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती त्याने येणार आहे। तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा। लगेच आपण पाहणार आहोत कोणता जिल्हा आहे ते। मित्रांनो, आपल्याला नागपूर ग्रामीणची माहिती समजलेली आहे। इथे पाहताय तुम्ही नागपूर जिल्हा ग्रामीण। आपण बघूया डिटेलमध्ये कशा प्रकारचं आरक्षण तिथे असणार आहे। इथे आपल्याला कॅटेगरीज दिसत आहेत। एक मिनिट, मी क्लिअर सांगतो, इथे दिसत नाही पण मी सांगतो तुम्हाला कोणत्या कशा प्रकारे असणार आहे ते। हां, इथे कॅटेगरीज आहेत SC, ST, VJA, NTB, NTC, NTD, SBC, OBC, ACBC, EWS, ओपन आणि इथे टोटल दिलेलं आहे। ठीक आहे, आणि इकडे समांतर आरक्षण त्याच्यासोबतचं दिलेलं आहे, जे आहे की एकूण इथे पहिलं, त्यानंतर सर्वसाधारण, त्यानंतर महिला 30% आरक्षण, त्यानंतर खेळाडू 5% आरक्षण, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 5% आरक्षण, त्यानंतर भूकंपग्रस्त 2% आरक्षण, त्यानंतर माजी सैनिक 15%, अंशकालीन पदवीधर 5%, पोलीस पाल्य 3%, गृहरक्षक दल 5% आणि अनाथ 1%। अशा प्रकारचं हे आरक्षण दिलेलं आहे। आपल्याला डिटेल आता बघायचं आणखी पुढे। सर्वसाधारणसाठी SC कॅटेगरीसाठी 10 जागा आहेत। त्यानंतर आपण फक्त टोटल किती जागा आहेत त्या आणि सर्वसाधारण जागा किती आहेत त्या आणि महिलांसाठी जागा किती आहेत प्रत्येक कॅटेगरीनुसार तेवढंच फक्त बघूयात, कारण नाहीतर मग व्हिडिओ खूप मोठा होईल। तर एकूण बघूयात, एकूण 35 जागा आहेत SC साठी। त्याच्यामध्ये एक मिनिट, हां, एकूण 35 जागा आहेत SC साठी। त्यानंतर सर्वसाधारणसाठी 10 जागा आणि महिलांसाठी 10 जागा असणार आहेत। त्याच्यानंतर पुढे बघितलं तर ST साठी टोटल जागा आहेत 19 आणि सर्वसाधारणसाठी 5 आणि महिलांसाठी 6 जागा असणार आहेत। पुढे बघूया VJA साठी टोटल जागा आहेत 8, त्याच्यापैकी सर्वसाधारणसाठी 5 जागा आहेत आणि महिलांसाठी 2 जागा असणार आहेत। NTB साठी टोटल जागा आहेत 7, सर्वसाधारणसाठी जागा आहेत 4 आणि महिलांसाठी इथे सुद्धा 2 जागा असणार आहेत। NTC साठी टोटल जागा आहेत 10 असणार आहेत, त्यापैकी सर्वसाधारणसाठी 1 जागा आणि महिलांसाठी 3 जागा असणार आहेत। NTD साठी एकूण जागा असणार आहेत 5, सर्वसाधारणसाठी जागा असणार आहेत 2 आणि महिलांसाठी जागा असणार आहेत 2। पुढे आहे SBC साठी टोटल जागा आहेत 5, त्याच्यानंतर सर्वसाधारणमध्ये 2 जागा असणार आहेत आणि महिलांसाठी 2 जागा राखीव असणार आहेत। पुढे आहे OBC साठी टोटल जागा आहेत 52, सर्वसाधारणसाठी 13 जागा असणार आहेत आणि महिलांसाठी त्यापैकी 16 जागा राखीव असणार आहेत। ACBC जर पाहिलं तर टोटल जागा आहेत 27, त्यापैकी सर्वसाधारणसाठी जागा असणार आहेत 9 आणि महिलांसाठी जागा आहेत 8। त्यानंतर पुढचं कॅटेगरी आहे EWS साठी टोटल जागा आहेत 27, सर्वसाधारणसाठी 9 आणि महिलांसाठी 8 सेम। ओपन कॅटेगरीसाठी टोटल जागा असणार आहेत 77, त्यापैकी सर्वसाधारणसाठी असणार आहेत 23 जागा आणि महिलांसाठी राखीव असणार आहेत 23 जागा। अशा टोटल 272 जागांसाठी ही भरती होणार आहे नागपूर ग्रामीण भागामध्ये, आणि त्यापैकी सर्वसाधारणसाठी 83 जागा असणार आहेत टोटल आणि महिलांसाठी 82 जागा या राखीव असणार आहेत टोटल कुठे, नागपूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये। ठीक आहे, खेळाडूंसाठी टोटल 13 जागा असणार आहेत, त्यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठी 13 जागा असणार आहेत, भूकंपग्रस्तांसाठी 6 जागा असणार आहेत। त्या कशा प्रकारे कोणत्या कॅटेगरीज असतील त्यानंतर तुम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ पॉज करून पाहून घ्या। माजी सैनिकांसाठी 41 जागा असणार आहेत, अंशकालीन पदवीधरांसाठी 13 जागा असणार आहेत, पोलीस पाल्यांसाठी 8 जागा आहेत, तर गृहरक्षक दलासाठी 13 जागा असणार आहेत आणि टोटल अशा किती 272 जागांची ही भरती असणार आहे।
पोलीस भरतीच्या प्रत्येक पॉईंटची आपण माहिती देतो आहे आपल्या चॅनलवरती. छोट्यात छोटी जी बातमी असेल तीसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करतो आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती अजूनही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. प्रत्येक जिल्ह्याची आपल्याला आरक्षणीय जागा बघायच्या आहेत, त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.